तिवसा मतदारसंघामध्ये भाजपत बदल हे निश्चित आहेत। आमदार रवी राणा यांनी हे एक मोठं विधान केलंय। आमदार राजेश वानखेडेंविरोधात राणा आता आक्रमक झालेत। आपण करतो ते भाकीत खरं ठरतं असं रवी राणा म्हणालेत। तर अमरावतीमध्ये राणा विरुद्ध वानखेडे वादाची आता शक्यता आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। त्यामुळे अमरावतीच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुख होते आणि त्यांचं तिकीट कापण्याचं काम हे रवी राणा यांनी केलं। मात्र इतकंच नाही तर तिवसा विधानसभा मतदारसंघात येत्या काळात बदल निश्चित आहेत असं म्हणत रवी राणा यांनी राजकारणात आता खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे येत्या काळात राणा विरुद्ध वानखेडे हा वाद पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातंय। तर यशोमती ठाकूर यांचा पराभव करून भाजपकडून राजेश वानखेडे हे तिवसा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आहेत। त्यामुळे रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कार्यकर्त्यांसाठी लढला पाहिजे असा लढवय्या नेता म्हणजे रविराज भाऊ आहे। आणि मला असं वाटतं की वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे म्हणजे रवी राणा करणार आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे। आणि मला माहीत आहे की तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळेस त्यांची तिकीट कापण्याचं काम सुद्धा मी केलं।